मी ना हा इकडं रेणापूर रस्ता जातो इकडल्या साईडला आणि इकडे जातो तो आष्टामोड साईडला. आणि मी ज्या स्पॉटवरती बसलेलो आहे ते स्पॉट आहे सेवादासनगर तांडा. म्हणजे काही फुटावरती इथून सेवादासनगर तांडा येतो. आणि तुम्हाला आठवण करून देतो, एक वर्षापूर्वी या ठिकाणी जे आहे त्या इथे एक वडा आहे. हे पलीकडनं ते मंदिर दाखवा, ते मंदिरापासून जो आहे तो वडा आहे, तिकडनं जोरात पाणी ह्या साईडला जात होतं. आणि तब्बल अनेक तास हा रस्ता ब्लॉक झाला होता. गेल्या वर्षीची घटना तुम्हाला सांगतो आहे. गेल्या वर्षी देखील मी तशी रस्ता ब्लॉक झाला आहे म्हणून बातमी केली होती. अक्षरशः ना माझी गाडी तुम्हाला दिसत असेल, त्या गाडीच्या पाठीमागून ते एक पोल दिसते, त्या पोलापर्यंत हे सगळं पाणी जे आहे त्या रस्त्यावरती पूर्ण भरलेलं होतं. त्यामुळे त्या बाजूचे वाहनं तिकडंच थांबायचे आणि त्या बाजूचे वाहनं तिकडंच थांबायचे. फार लांबपर्यंत अंतरावरती वाहनं थांबायचे. आता मूळ मुद्दा काय बघा, तुम्हाला आता त्या बातमीचा मुद्दा काय, मी जिथं बसलो आहे ह्या रस्त्यावरती बसलो आहे. हा रोड आहे, हा मोठा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडेला ही पूर्ण कपार पडली आहे. हे काही पूर्ण कपार पडले आणि हे तुम्हाला जर बघत असेल हातानं जरी काढलं तर हे दगडं पडायला लागलेत. आणि माझ्या मते 20-25 फुटाची जी आहे ती भली मोठी कपार पडली आहे. इकडं आष्टामोडकडं जायला, नांदेडकडं जायला म्हणा किंवा तिकडल्या मोठ्या गावाकडे जोडायला हा जो रस्ता आहे, म्हणजे की परळी असेल, बीड असेल, अंबाजोगाई असेल, इकडल्या भागातून जे रस्ता आहे तो ह्या साईडला येतो. आणि जे मालवाहू गाड्या असतात, म्हणजे मोठे कंटेनर असतील, मोठ्या मोठ्या लोडिंगच्या गाड्या असतील, ती ह्या रस्त्यानं इकडं रहदारी त्यांची अधिक आहे. कारण तिकडं नांदेड रोडला जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मग आता प्रश्न काय, जर समजा या पुलावरती पाणी आलं किंवा नाही जरी आलं, पुलावरती पाणी आलं किंवा नाही जरी आलं, जर मोठी गाडी ह्या माझ्या या हातापर्यंत जरी गेली समजा, तर अक्षरशः ती जी गाडी आहे ती इथं खचून पलटी करू शकते, म्हणजे पलटी होऊ शकते. ड्रायव्हरला अंदाज येणार नाही. वरून एकदम असा सरळ रस्ता दिसतोय पण खाली कपार पडली आहे. त्यामुळं अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं जे कोणी या रोड संबंधित लोक असतील, पॉईंट सांगतो तुम्हाला, सेवादासनगर तांडा आहे. खरवळ फाट्यापासून थोडं पुढं आलं, 1 किलोमीटर अंतराच्या पुढं आलं की सेवादास तांडा येतो. आणि सेवादास तांड्याला चिपकूनच ही भली मोठी कपार पडली आहे. त्यामुळे कोण संबंधित डिपार्टमेंटचे जर असतील, ज्यांना या रस्ते प्रशासनाला किंवा त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी हे उद्याचा होणारा जो अपघात आहे तो टाळण्यासाठी, आता पाऊस कमी आहे त्यामुळं लवकरात लवकर ही इथं काहीतरी भर तरी टाका किंवा इथली याची दुरुस्ती तरी करणं फार गरजेचं आहे. मोठ्या गाड्या तुम्हाला बघा, गाडी तुम्हाला दिसते बघा, किती मोठं कंटेनर जाते, एकदा दाखवा, उठून दाखवा, बसूनच दाखवा वाटलंच तर. आता एवढ्याल्या मोठ्या गाड्या ज्या आहेत तिथून रहदारी तर सारखीच असते. आणि या रस्त्याला रहदारी फार अधिकची असल्यामुळं कुठल्याही क्षणी हे जी आहे कपार ढासळून इथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बघा ना किती मोठी गाडी आहे बघा, भल्ली मोठी गाडी आहे. आणि अशी गाडी जर ह्या साईडनं आली तर नक्कीच तिचं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित डिपार्टमेंटने याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याची दुरुस्ती करावी, एवढी माफक अपेक्षा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं करतो आहे. तुम्ही पाहत होतात जनमंतक. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी. रेणापूरच्या थोडं पुढं आलं की आपलं सेवादास तांडा म्हणून हे गाव आहे. धन्यवाद.